नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळातून मिळालेल्या जमीन वर्ग 2 चे रूपांतर वर्ग 1 मध्ये कसे करायचे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. आता कुळ ही कन्सेप्ट समजण्यास थोडी अवघड आहे. त्यामुळे एका व्हिडिओमध्ये कुळ कायदा हा विषय कव्हर होणार नाही. आपण माझ्या कुळ कायदा या विषयावर मी लिहिलेल्या लेखाचा आधार घेऊ शकता. आपणास जर हा लेख हवा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर कुळ म्हणून मेसेज सेंड करावा. आपणास कुळ कायद्याचे आर्टिकल सेंड करण्यात येईल. तसेच मित्रांनो, आपण मागील एका व्हिडिओमध्ये जमिनीला कुळ कसे लागते, कुळाचे प्रकार किती, कोणत्या जमिनीला कुळ लागत नाही, अशा विविध कुळ कायद्याच्या बाबतची माहिती जाणून घेतली. आता या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, आपण पाहू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला कोणताही कायदेविषयक सल्ला असेल अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा. आपणास सशुल्क योग्य तो सल्ला देण्यात येईल. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट वैजनाथ वांजरटे. मित्रांनो, कसे त्याची जमीन असेल असे तत्व घेऊन कुळ कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कुळ म्हटले गेले. आता कुळ कायदा हा जमिनीच्या मालकी हक्का संदर्भातील गैरव्यवहार असतील आणि शेतकऱ्यांच्या शोषणास आळा घालण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम लागू करण्यात आलेला आहे. आता या कायद्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्कांचे संरक्षण मिळावे यासाठी आहे. मित्रांनो, सर्वप्रथम 1939 साली कुळ कायदा हा अस्तित्वात आला. पुढे 1948 मध्ये मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम लागू करण्यात आले. कालांतराने 2012 मध्ये या कायद्याचे नाव बदलून महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम ठेवण्यात आले. मित्रांनो, जर कुळ असलेली जमीन वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायची असेल तर संबंधित व्यक्तीने तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी तहसीलदार हे अधिकृत ट्रिब्युनल म्हणून कार्य करतात. आता या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे जर आपण पाहिली तर 1960 पासूनचे 7/12 उतारे लागतात. तसेच फेरफारच्या संपूर्ण नोंदी, खासरा पत्र, कुळ प्रमाणपत्र, कुळाचा चलन दस्तावेज आणि फेरफार संबंधित कागदपत्रे लागतात. मित्रांनो, ही काय आवश्यक कागदपत्रे आहेत जी आपल्याला लागतात. आता कुळ असलेली जमीन वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायची प्रक्रिया आपण पाहिली तर मित्रांनो, तहसील कार्यालयाकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी एक अहवाल तयार करतात. जाहीर नोटिसीद्वारे जमिनीबाबत कुणाला काही आक्षेप आहे का हे तपासले जाते आणि सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर साधारणतः एका महिन्याच्या आत 7/12 वर्ग 1 म्हणून नोंद करण्यात येते. धन्यवाद.